नमस्कार. दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी आसावरी नांदेड सिटी येथे झालेल्या किलबिलच्या चातुर्मास विशेष सत्राचा हा छोटासा आढावा. सत्राची सुरुवात नेहमीप्रमाणे मंगलमय ओंकाराने झाली. सुरुवातीला मुलांनी मराठी महिने, ऋतू आणि तिथी यांची उत्साहात उजळणी केली. यानंतर मुलांना चातुर्मास म्हणजे काय, त्याचा कालावधी कोणता, या काळात कोणत्या देवतांची उपासना केली जाते, कोणते सण आणि व्रते येतात, तसेच काय खावे आणि काय टाळावे आणि कोणकोणते नियम पाळावेत याविषयी माहिती देण्यात आली. आषाढाचे 11 दिवस होऊन गेले. राहिले किती दिवस? 20 दिवस राहिले. त्याच्यानंतर श्रावण पूर्ण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक. कार्तिक मधले 11 दिवस. पहिले जे 11 दिवस गेले ते ह्या महिन्यात ते कार्तिक मध्ये गेले. मग या हा विषय मुलांना अधिक सहज समजावा म्हणून व्हाईट बोर्डवर चित्रात्मक मांडणी करून संपूर्ण विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आला. मग मुलांनी स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक हा खेळ अतिशय उत्साहात खेळला. मग मुलांनी बळीराजाची कथा नाट्यरूपाने सादर केली. भगवान विष्णूंनी वामन अवतार का धारण केला, बळीराजाला कोणता वर दिला, तसेच लक्ष्मी मातेने निर्धन स्त्रीचे रूप धारण करून श्री विष्णूंना वैकुंठात परत कसे नेले आणि बळीराजाला राखी का बांधली, हे सर्व मुलांनी अतिशय सुंदररित्या सादर केले. मला 3 पावले जमीन हवी आहे. कारण की तू काय केलेलं आहे, आपली स्वतःची इच्छा त्याग करून तू मला वैकुंठात पाठव. तुझी इच्छा होती की मी इथे राहावं, तू स्वतःची पण इच्छा त्याग करून दिली आणि मला वैकुंठात जायला सांगतोय. त्याच्यामुळे मी तुझ्यासोबत नेहमी राहीन आणि म्हणून चातुर्मासात त्या 4 महिन्यात मी तुझ्याचकडे राहीन. सत्राच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम अनुबध्नामि रक्षे माचल माचल हा रक्षाबंधनाचा श्लोक म्हणत एकमेकांना राखी बांधली आणि प्रेम, संरक्षण आणि बंधुभावाचा सुंदर संदेश अनुभवला. ज्ञान, संस्कार, खेळ आणि आनंद यांचा सुंदर संगम असलेले हे चातुर्मास विशेष सत्र मुलांसाठी खरोखरच अविस्मरणीय ठरले. अशाच आणखीन एका माहितीपूर्ण आणि आनंददायी किलबिल सत्रात लवकरच पुन्हा भेटूया. धन्यवाद.